सुप्रभात आणि नमस्कार. बाजार गप्पांच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय टाटा कॅपिटल. टाटा कॅपिटल ही कंपनी घ्यायचं खरं कारण असं की कित्येकांना असं वाटत असेल की काय बाजार गप्पा पुन्हा एकदा नव्यानं सुरू केल्यानंतर टाटा समूहातल्या वेगवेगळ्या कंपन्या असा काही विषय किंवा सूत्र किंवा थीम डोक्यामध्ये आहे का? तसं जरा सुद्धा नाही. पण आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की टाटा कॅपिटल या कंपनीचा आत्ताच शेअर्स आपल्या बाजारामध्ये लिस्ट झाले आणि ज्या दिवशी लिस्ट झाले त्या दिवशीच्या शेअर्सचे बाजारभाव त्याच्या इश्यू प्राइसच्या तुलनेमध्ये फारसे काही उत्साहवर्धक नव्हते. म्हणजे ज्या दिवशी लिस्टिंग या शेअर्सचं आपल्या बाजारामध्ये झालं त्यावेळेला इश्यू प्राइस पेक्षा थोडा वरच्या टक्क्यानी वरच्या भावानी अशी काही काळ जरूर उलाढाल झाली. पण त्या दिवसाची उलाढाल संपताना फार मोठा फरक इश्यू प्राइस आणि मार्केट प्राइस मध्ये होता अशातला भाग नाही. आणि त्यामुळे असं का व्हावं याची एक उलटी सुलटी चर्चा आपल्या देशामध्ये सुरू झालेली आहे. परंतु गेली 35-40 वर्ष जो काही माझा शेअर बाजाराचा अनुभव आहे त्या दृष्टिकोनातनं मला ही गोष्ट फार काही वेगळी आहे असं वाटलं नाही, हे मोकळेपणाने सांगतो. हे विवेचन करत असतानाच मला सुरुवातीला स्पष्ट करू दे की एक व्यक्ती म्हणून, एक वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून भले माझं मत चुकीचं असेल पण मी फारसा प्रायमरी मार्केटच्या IPOला किंवा इनिशियल पब्लिक ऑफरला अनुकूल असा गुंतवणूकदार नाही. मी गमतीने नेहमी अनेकदा असं म्हणतो की या बाबतीतलं माझं नशीब इतके वाईट आहे की एखाद्या कंपनीनं तिच्या IPOच्या बाबतीत किंवा IPOच्या वेळेला जाहीर केलं की प्रत्येक यशस्वी आणि कायदेशीर पूर्तता करणाऱ्या गुंतवणूकदाराला किमान काही शेअर्स तरी आम्ही देऊ, तर माझा शेअर्स माझा ऍप्लिकेशन स्क्रुटिनीमध्ये बाद होईल इतकं माझं नशीब वाईट आहे. त्यामुळे लॉटरीचं तिकीट आणि IPOचे शेअर्स या दोन्हीच्या भानगडीत मी पडत नाही. पण या दृष्टिकोनातनं मी टाटा कॅपिटलच्या लिस्टिंग गेन विषयी किंवा ज्या दिवशी त्याची शेअर बाजारामध्ये उलाढाल होते त्यावेळेला इश्यू प्राइस आणि मार्केट प्राइस याच्यामधल्या फरकाला आपण लिस्टिंग गेन म्हणतो, तो कमी आहे असं मी म्हणत नाही. मुळातच मला स्वतःला असं वाटतं की टाटा कॅपिटलच्या शेअर्सच्या बाबत आपल्याला गुंतवणूकदार म्हणून आणि त्यातही वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून लिस्टिंग गेन होण्याची खरं सांगायचं म्हणजे मुळातच शक्यता फार कमी होती. मला मोकळेपणानं सांगायचं तर असं म्हणावंसं वाटतं की ती शक्यताच नव्हती. पण एकंदरीतच सध्याच्या बाजारामध्ये इतर अनेक कंपन्यांच्या बाबतीत ज्या पद्धतीचे लिस्टिंग गेन मिळाले किंवा मिळून गेले त्या दृष्टिकोनातनं टाटा सारखा समूह आणि टाटा कॅपिटल यामुळे आपल्याला तो गेन होईल अशी हवा निर्माण केली गेली का हे पाहिलं पाहिजे. आणि त्यामुळे एक वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून या बाजाराकडे गेली 35-40 वर्ष त्याच्यात कार्यरत असलेला व्यावसायिक म्हणून मला, व्यावसायिक म्हणजे नोकरीच्या निमित्तानं, माझी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी नाही, मी कोणाचाही सब ब्रोकर नाही, मी अगदी म्युच्युअल फंड किंवा LICचा सुद्धा एजंट नाही. पण मुळातच टाटा कॅपिटलमध्ये किंवा टाटा कॅपिटलच्या निमित्तानं नेमके लिस्टिंग गेन कशामध्ये होतात आणि कशामुळे होतात याचा विचार करण्याची वेळ आली आहे. एक कारण असं सांगितलं जातं की एकंदरीतच टाटा कॅपिटलचे शेअर आपल्या बाजारामध्ये लिस्ट होताना टाटा समूहाच्या व्यवस्थापनामध्ये जे काही मतभेद आहेत, मुळात आहेत की चर्चा आहे हा एक वेगळा विषय. त्यामुळे आता टाटा कॅपिटलमध्ये लिस्टिंग गेन झाला नाही असं एक थिअरी किंवा असा एक सिद्धांत आपल्या सध्या चर्चेमध्ये आहे. या चर्चेवरती विश्वास ठेवायचा असेल तर स्वतःची समजूत घालून घ्यायला हे अत्यंत चांगले कारण किंवा सबब आहे हे मी मान्य करतो. पण याच्या पलीकडे ह्याच्यात फार मोठं काही अजून आहे अशातला भाग नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये जर विचार करायचा झाला तर लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे की मुळातच अशा पद्धतीची शक्यता नव्हती. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की तो शेअर टाटा समूहाचा आहे की आणखीन कोणाचा आहे याच्यापेक्षाही तो शेअर नेमका कोणत्या उद्योगातून येतो आणि नेमका कोणत्या समूहातून येतो याचा विचार केला पाहिजे. लिस्टिंगच्या दिवशी लिस्टिंग गेन होण्याकरता 2-3 महत्वाचे घटक असतात जे आता टाटा कॅपिटलमध्ये नव्हते, हे लक्षात घेतलं पाहिजे.
सगळ्यात महत्वाचा घटक हा असतो की जर अपेक्षेपेक्षा किंवा आवश्यकतेपेक्षा कितीतरी फार मोठ्या प्रमाणावरती जर IPO किंवा FPO ओव्हर सबस्क्राईब झाला तर लिस्टिंग गेन चांगल्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असते. शब्दप्रयोग शक्यता हा आहे, खात्री हा नाही. याचं लॉजिकल कारण असं आहे, तर्कसंगत कारण असं आहे की ज्या वेळेला मी IPO मध्ये अलॉटमेंट करतो, ऍप्लिकेशन करतो, त्यावेळेला जर त्याचं ओव्हर सबस्क्रिप्शन खूप मोठ्या प्रमाणावरती झालं तर त्यातनं दिसणारी गोष्ट अशी असते की त्या IPO मध्ये, त्या FPO मध्ये त्या कंपनीचे त्या भावानं शेअर घ्यायला बरीच मंडळी तयार आहेत. मग एकदा त्याच्यात शेअर मध्ये अप्लाय केल्यानंतर मला जर अलॉटमेंट झाली नाही तर मग त्याची सेकंडरी मार्केटमध्ये, दुय्यम बाजारामध्ये जेव्हा उलाढाल सुरू होते त्यावेळेला तरी ते शेअर घ्यावे अशा मानसिकतेमध्ये अनेक गुंतवणूकदार असतात. हे अनेक गुंतवणूकदार म्हणत असताना त्यात वैयक्तिक गुंतवणूकदारही येतात आणि त्यात संस्थात्मक गुंतवणूकदारही येतात, त्यात छोटे गुंतवणूकदारही येतात आणि त्यात हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअलही येतात. त्यामुळे त्या शेअर्स लिस्टिंग होण्याच्या आधीच, कारण अलॉटमेंट झाले की नाही हे आधी कळतं आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी बाजारामध्ये लिस्टिंग होतं. त्यामुळे या मधल्या 1-2 दिवसात मला आधीच कळलेलं असतं की मी अर्ज केल्यानंतर मला शेअर मिळणार आहेत की नाही. मिळणार असतील तरी ते मी जेवढ्यासाठी अर्ज केलाय तेवढे शेअर मिळालेत की नाही. म्हणजे माझी खरेदीची मानसिकता तयार झालेली असते आणि मी त्या संधीची वाट बघत असतो. त्यामुळे त्या शेअर्सची बाजारात नोंदणी किंवा लिस्टिंग झाल्यानंतर एक प्रकारचा बाईंग इंटरेस्ट हा ऑलरेडी तयार झालेला असतो. शक्यता नाकारता येत नाही की प्रीट्रेड मध्येच मी माझा शेअर दिलेला असतो. त्यामुळे त्या शेअर्स मध्ये उलाढाल सुरू झाल्यानंतर त्या शेअरच्या ट्रेडिंग स्क्रीन मध्ये पहिल्यापासूनच बाईंग इंटरेस्ट या नात्या स्वरूपामध्ये दिसत असतो आणि मग बाईंग इंटरेस्ट व्हिसाव्हिस सेलिंग इंटरेस्ट असं जेव्हा जुळत जातं त्यावेळेला व्यवहार होत जातात. अशा पद्धतीमध्ये ज्या वेळेला बाईंग इंटरेस्टचं प्रमाण प्रचंड मोठं असतं त्यावेळेला बाजारभाव चढे राहतात आणि चढ्या बाजारभावातून आपल्याला लिस्टिंग गेन होत असतं. यातली कोणतीही परिस्थिती टाटा कॅपिटल मध्ये नव्हती. याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की त्याच वेळेला व्यवहार होऊ शकतो ज्या वेळेला कोण ना कोणतरी त्या शेअर मध्ये खेळत असतं. इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मला कोणाचीही नावं घ्यायची नाहीत, कोणावरही टीका करायची नाही. मग ते नोएल टाटा असू देत किंवा त्यांच्या गटात नसलेली माणसं असू देत, गेल्या कित्येक वर्षाच्या टाटा समूहाच्या इतिहासामधनं एक गोष्ट वारंवार स्पष्ट झाली आहे की टाटा समूह स्वतःच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये शेअर बाजारात खेळत नाही. म्हणजे एका पद्धतीचा व्हेस्टेड इंटरेस्ट नसणं हे आता टाटा कॅपिटल मधल्या लिस्टिंग गेन न होण्याचं महत्वाचं कारण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी असते की लिस्टिंग गेन मोठ्या प्रमाणावरती त्या वेळेला होतो ज्या वेळेला त्या कंपनीच्या व्यवसायाचं प्रमाण आणि सातत्य हे दृगोच्चर असतं. म्हणजे ज्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड बाजाराला माहिती आहे, त्याच्या उत्पादनाचा, त्याच्या उत्पन्नाचा, इन्कम आणि प्रॉफिट अशा दोन्ही अर्थाने प्रमाण काही स्वरूपात तरी बाजाराला स्पष्ट असतं, त्यावेळेला लिस्टिंग गेन जास्त मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. कारण त्या शेअर्स मध्ये असणारं स्वारस्य हे अनेकदा या घटकातून ठरत असतं. आपण सगळेच जण मान्य करू की टाटा कॅपिटल, टाटा इन्व्हेस्टमेंट आणि एकंदरीतच टाटा सन्स यांचे आर्थिक व्यवहार, यांचे उत्पन्नाचे स्रोत हे अवैध नाहीत याच्याविषयी खात्री आहे, बेकायदेशीर नाहीत याच्याविषयी खात्री आहे. कारण टाटा समूहाची ती विश्वासार्हता आहे आणि ती त्यांनी इतक्या वर्षाच्या सातत्यपूर्ण कामगिरीतनं ती जमवलेली आहे. म्हणजे अगदी रतन टाटा मिस्त्री यांचेही वाद जेव्हा टोकाला गेले त्यानंतरही या गुणांबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती. अगदी आत्ता ज्या काही कुरबुरी आहेत असं म्हटलं जातंय त्याच्यामध्येही कार्यपद्धतीमधला फरक आहे. कार्यमूल्य, व्हॅल्यू ऑफ बिझनेस, एथिक्स ऑफ बिझनेस याच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीयेत, हे लक्षात घ्यावं लागतं. अशा वेळेला एक गोष्ट त्याच्याच बरोबरीने लक्षात घ्यावी लागते की नेमकं
टाटा कॅपिटल कोणाला पैसे पुरवतं, कसं पुरवतं, कधी पुरवतं, केव्हा पुरवतं, याच्या उत्पन्नाचे स्रोत किती, याविषयी पुरेशी माहिती संपूर्ण बाजारभर आज मितीला नाही. अशा माहितीच्या घटकातून जेव्हा खरेदीची निर्मिती होते त्यावेळेला खरेदीचं प्रमाण विक्रीच्या तुलनेमध्ये चढ राहतं. अशी कोणतीही परिस्थिती किंवा पार्श्वभूमी आज मितीला तरी टाटा कॅपिटलच्या शेअरला नाही आणि म्हणून टाटा कॅपिटल हा लिस्टिंग गेन मधला नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एकाच समूहातल्या एकाच क्षेत्रातल्या किती कंपन्या एकाच वेळेला चढ्या किंवा चालत्या राहतील याचा विचार करावा लागतो. टाटा कॅपिटलचं लिस्टिंग होण्यापासून काही दिवसाच्या आत त्याच समूहातल्या त्याच क्षेत्रात कार्यरत असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट बाबतही घडामोडी होत आहेत. त्याचा बोनस, त्याचं स्प्लिट याची चर्चा आहे, त्याचं लिस्टिंग आहे आणि या 2 डेट्स मध्ये लिस्टिंग ऑफ टाटा कॅपिटल आणि रिस्ट्रक्चर्ड टाटा इन्व्हेस्टमेंटचे शेअर याच्यामध्ये इतका मर्यादित परिणामकाळ होता की टाटा इन्व्हेस्टमेंट ही आधीच लिस्टेड कंपनी आहे. त्यामुळे एखाद्या नोंदणीकृत किंवा लिस्टेड कंपनीच्या कारभाराची जितकी माहिती असणं अपेक्षित असतं तेवढी माहिती आहे. त्या तुलनेमध्ये आपल्याला टाटा कॅपिटलची माहिती नाहीये. मग जर त्याला सक्षम पर्याय त्याच समूहामधला उपलब्ध असेल तर साहजिक बाईंग इंटरेस्ट हा ऑलरेडी लिस्टेड शेअर मध्ये येईल, न्यूली लिस्टेड शेअर मध्ये येणार नाही. त्यामुळे टाटा कॅपिटलचं आत्ताचं मार्केट या क्षणाला तरी, या घडीला तरी, मर्यादित काळाकरता का होईना पण टाटा इन्व्हेस्टमेंटनी खेचलं का याचा विचार केला पाहिजे. तुमच्या माझ्या जवळ असलेल्या गुंतवणूकयोग्य रकमेचं प्रमाण हे मर्यादित असतं. त्यामुळे इकॉनॉमिक्स जसं म्हटलं जातं की इकॉनॉमिक्स इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ मीटिंग अनलिमिटेड वॉन्ट्स विथ अ लिमिटेड रिसोर्सेस, हे इथंही लागू पडतं आणि म्हणून टाटा कॅपिटलमध्ये लिस्टिंग गेन झाले नाहीत का याचा विचार केला पाहिजे. आणि त्याचबरोबरीनं या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा आपल्याला असा घ्यावा लागेल की आपण जर गृहीत धरलं की टाटा कॅपिटलमध्ये लिस्टिंग गेन झाला नाही तर खरोखरच पहिल्याच दिवशी झाला नाही, पहिल्या 2 दिवसात झाला नाही, पहिल्या 3 दिवसात झाला नाही म्हणजे ते कधीच होणार नाही असं असतं का? आपण जर 3 दिवसाच्या ऐवजी 7 दिवस वाट पाहिली तर कदाचित होऊही शकतं. हा मुद्दा पहिला. आणि दुसरा मुद्दा असा की लिस्टिंग गेन झालं किंवा झालं नाही म्हणून तो शेअर चांगला किंवा वाईट या एकमेव निकषावर ठरवता येईल का? शेअर चांगला का वाईट यातला एक निकष लिस्टिंग गेन हा जरूर असू शकतो, पण तो एक निकष असतो, एकमेव निकष नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मला स्वतःला तरी असं वाटतं की जर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीचा मी विचार करणार असेल तर वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये टाटा कॅपिटल या शेअरचा विचार जरूर करता येईल. अगदी काही नाही तरी बँकेमध्ये एफडी ठेवण्यापेक्षा टाटा कॅपिटलचा शेअर जास्त मार्केट अप्रिसिएशन देईल याविषयी कुठे दुमत असण्याचं कारण नाही. याच्याकडे दरवेळेला टिप म्हणूनच पाहण्याचं कारण नाही. बाजार गप्पांचे भाग मधल्या कालखंडानंतर सुरू केल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं असेल की मुळातच टाटा समूह आणि त्यातली संभाव्य रिस्ट्रक्चरिंग, मर्जर, अमालगमेशन आणि न्यू ॲक्विजिशन ऑफ बिझनेस याची चर्चा आपण या त्या स्वरूपामध्ये केली आहे. अशा वेळेला टाटा कॅपिटल हा त्याचा एक बेनिफिशरी असू शकतो व्यवसायाच्या दृष्टीनं आणि वाढत्या व्यवसायाच्यामुळे वाढतं उत्पन्न, वाढता नफा, वाढत्या अपेक्षा यातनं टाटा कॅपिटलच्या शेअर्सच्या बाजारभावांमध्ये चढाकल दिसला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळातच त्या शेअर्सचा फ्लोटिंग स्टॉक किती, त्या शेअर्सचा ट्रेडिंग व्हॉल्यूम किती, असं ज्याला आपण टेक्निकल अनालिसिस कडे झुकणारे असे म्हणू शकू, असे मुद्दे जसजसे दृगोच्चर होत जातील तसतसं या बाबतीतलं चित्र जास्त स्पष्ट होईल आणि या सगळ्या मुद्द्यांची चर्चा म्हणूनच बाजार गप्पांचा आपला आजचा विषय टाटा कॅपिटल. मनपूर्वक धन्यवाद.